श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, कशा आहात? संगीता मोह चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला 2 महत्त्वाच्या स्पेशल अशा टिप्स ब्लाऊज स्टिचिंगच्या सांगणार आहे. तर मैत्रिणींनो, या प्रकारे गळ्याचा भाग आणि खालील भाग आपण स्टिच करून घेतलेला आहे आणि मग गळ्याच्या भागाला आपण व्यवस्थित अशा प्रकारे नॉच देऊन घेणार आहोत कैचीच्या साहाय्याने. जर आपण हे केलं नाही तर आपला ब्लाऊज अगदी व्यवस्थित होत नाही. तुम्ही एकदा हे नॉच देऊन बघा. गळ्याच्या राऊंडला पूर्ण साईडला नॉच द्यायचे आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला गरज असेल तिथं आपण पिनांचा उपयोग करायचा आहे. मैत्रिणींनो, छोट्या छोट्या टिप्स असतात, आपण ब्लाऊज स्टिचिंग करताना लक्षात ठेवत नाही आणि मग त्या ब्लाऊजला झोळ येणे, कापड एक्स्ट्रा राहणे इत्यादी प्रॉब्लेम्स आपले चालू राहतात. हे पहा, एका साईडनी मी ह्या साईडनी राईट साईडनी मी थोडासा ब्लाऊज असा खेचून धरलेला आहे आणि या प्रकारे स्टिचिंग करून घ्यायचं आहे. या प्रकारे जर स्टिचिंग केलं तर एकदम सुंदर नाजूक अशी शिलाई येते आणि ब्लाऊज एकदम छान दिसतो. एकाच हाताने स्टिच करून घ्यायचं आहे आणि दुसरं कापड असं व्यवस्थित खालचा अस्तर धरून खेचून एकदम व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे. तर तुम्ही पहा, आपली स्टिच इथे झालेली आहे, कशी आलेली आहे. तर मैत्रिणींनो, आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला कमेंट करा. मैत्रिणींनो, आपल्या व्हिडिओला लाईक करा. अजून काही प्रॉब्लेम्स असतील तर मला कमेंटमध्ये जरूर विचारा. मैत्रिणींनो, छोट्या छोट्या टिप्स देण्याचा तुम्हाला नक्की प्रयत्न. पहा मैत्रिणींनो, एकदम नाजूक अशी स्टिचिंग झालेली आहे इथे. याच प्रकारे आपण गळ्याच्या भागाला सुद्धा अगदी व्यवस्थित पिना लावून हवं तर व्यवस्थित असं शिलाई मारून घ्यायची आहे. जितकी नाजूक तुम्ही फिनिशिंग द्याल तितकं कस्टमर खुश होत असतं. आपल्या फिनिशिंगवर सगळे ब्लाऊज अवलंबून असतो. आपण कसे व्यवस्थितपणा ब्लाऊजमध्ये दाखवतो त्यावर ब्लाऊज कस्टमरला आपला आवडत असतो. तर मैत्रिणींनो, हे पहा, एका हाताने बघा थोडं कापड मी साईडला करून घेत आहे आणि एकदम साईडला शिलाई मारण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रकारे जर तुम्ही ब्लाऊज स्टिचिंग केला तर कस्टमर तुमच्यावर कधीच नाराज होणार नाही. मैत्रिणींनो, छोट्या छोट्या टिप्स तुम्ही सवयींमध्ये ॲड करा. मी तुम्हाला पहिल्यापासून सांगते, पहिल्या व्हिडिओपासून स्टिचिंगच्या एकदम छोट्या छोट्या टिप्स असतात, त्या महत्त्वाच्या म्हणजे सवयींमध्ये ॲड व्हायला हव्या आहेत. जर तुम्ही या छोट्या छोट्या सवयी तुम्ही लावून घेतल्या तर तुमच्या ब्लाऊजमध्ये अत्यंत सुंदर फिनिशिंग येणार आहे आणि तुमचे जे कस्टमर आहेत ते कधीच नाराज होणार नाही आहेत. हे पहा, मी लगेच दुसऱ्या साईडने मोठी अशी टिप मारून घेत आहे. साईडला एक हाताने थोडंसं हलक्या हाताने स्टिचिंग करून थोडा कपडा खेचून घ्यायचा आहे, म्हणजे एकदम सुंदर फिनिशिंग येते. एक्स्ट्रा कापड असेल ते सुद्धा साईडला होतं. डाव्या हाताने एकदम व्यवस्थित असं कापड आपल्याला जेवढं लागतं आहे तेवढं घेऊन हे बघा एक्स्ट्रा कटिंग करून टाकलेलं आहे मी, स्टिचिंगच्या बाहेर निघालेलं. अशा पद्धतीनं जर ब्लाऊज स्टिचिंग केला ना, तुमचा कधीच प्रॉब्लेम येणार नाहीत ब्लाऊजला. मैत्रिणींनो, हे पहा, आता मी ह्या साईडनी सुद्धा शिवून घेत आहे. या प्रकारे एकदम हलक्या हाताने थोडंसं कापड असं व्यवस्थित करून आपल्याला स्टिचिंग करायची असते. मैत्रिणींनो, खालचा वरचा भाग पाहून हे पहा, अशी जर स्टिचिंग केली, झोळ काढून घेतला तर कापडावर अजिबात झोळ येणार नाही. मी हे झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा याची फिनिशिंग दाखवत आहे. हे पहा, या ठिकाणी ब्लाऊज मी उलटा करून स्टिचिंग करून पहा मैत्रिणींनो कशी फिनिशिंग आलेली आहे. आता अत्यंत महत्त्वाचे असे टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वप्रथम आपण बॅक साईडचे टक्स मारून ब्लाऊज घ्यायचा आहे आणि मग आपले ब्लाऊज पाठीमागनं का उतरतात, काय प्रॉब्लेम होतो, इथपर्यंत तर सगळेजण छानच शिवतात, पण का होतो तर ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आज महत्त्वाचं सांगणार आहे. तर पहा मैत्रिणींनो, तुमच्या माहितीसाठी मी या ठिकाणी 4 इंचावर अगदी व्यवस्थित 4-4 इंचाचे टक्स मारून घेतले आहेत. हे पहा, हा पहिला टक्स आतल्या राईट साईडनीच फोल्ड करून इथं हलक्या हाताने टिप्स मारून घ्यायची आहे. मागे पुढे करून शिलाई मारून घ्यायची आहे आणि दुसऱ्या टक्सला सुद्धा आतल्या साईडलाच फोल्ड करून टीप मारायची आहे. मैत्रिणींनो, जर तुम्ही अशा प्रकारे केलं तर पहा, अजिबात गळासुद्धा साईडला लोटत नाही, काहीही प्रॉब्लेम येत नाही. मैत्रिणींनो, दोन्ही टक्स महत्त्वाचे म्हणजे आतल्या अगदी तंतोतंत आपला ब्लाऊज एकदम लाईनमध्ये व्यवस्थित आलेला आहे. पहा,
तर ब्लाऊज स्टिचिंग करत असताना आपण छोट्या छोट्या टिप्स लक्षात ठेवायच्या आहेत. पहा मैत्रिणींनो, शोल्डरसुद्धा साईडला लोटत नाही आहे, कमरेचा भागसुद्धा या प्रकारे तुमचा वर उचलणार नाही आहे. तर ही आपल्या आजच्या व्हिडिओमधली स्पेशल अशी टीप होती. तुम्ही तुमच्या सवयींमध्ये ॲड करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली आणि ही यूज केल्यानंतर तुमचे ब्लाऊज शोल्डरला उतरले का किंवा बॅक साईडनी वर उचल. तर मैत्रिणींनो, कमेंट करून मला नक्की सांगा तुम्ही तुमच्या स्टिचिंगमध्ये ह्या सवयी ॲड केल्या की नाही. आणि आपला व्हिडिओ लास्टपर्यंत पाहत असाल तर तुमचं सर्व मैत्रिणींचं धन्यवाद. आणि आपलं चॅनेल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, छोट्या छोट्या टिप्ससाठी फॉलो करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा मैत्रिणींनो. पहा मैत्रिणींनो, स्टिचिंग झाल्याच्या नंतरसुद्धा ब्लाऊज किती सुंदर दिसत आहे. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो.